पण तुम्हाला असं वाटत नाही का साहेब की याच्यामुळे जे युवक आहे, जी जनता आहे, ती तुमच्यावर नाराज आहे असं वाटत नाही तुम्हाला? जनता बर जनता भिकार चोट आहे. साहेब, फॅमिलीचा शाईन आपले सर्व व्ह्युअर्स. खोटं बोलणार नाही. खोटं बोललो तो दोन बापाचा. बर साहेब. जनता भिकार चोट आहे. मला सांगा, मागच्या पंचवार्षिकला मला त्यांनी निवडून दिलं. बर 5 वर्ष होत आले आता. कोणीतरी आलं का माझ्या घरी विचारायला, अजिबात नाही. साहेब तुम्ही कसे आहेत, काय करतात, हम्म. तुमच्या बंगल्यात तुम्हाला झोप लागते का, नाही विचारायला आलं. तुमची एंडेवर फॉर्च्युनर चांगली चलती का, तिचा कुठं बिगाड तर होत नाही ना, तुम्ही घेतलेली 100 एकर शेती चांगली पिकती का, किती काम वाढ, तुम्ही टाकलेलं 5 स्टार हॉटेल चांगलं चालतंय, कुणीतरी विचारायला आलं का मला? अजिबात नाही. म्हणजे एकदा मतदान दिलं की झालं का काम झालं. तुमचं? हा, विचारायला जायला पाहिजे. आज धोका दिला ह्यांनी मला. एकदा मतदान द्यायचं, पुन्हा गायब व्हायचं. बर, आम्ही कुणाकडे बघायचं? पण आम्ही विसरत नाही ह्यांना. आता 5 वर्ष झाल्यावर मी पुन्हा त्यांच्या घरी जाणार. बर, मग ते किती बी विसरू द्या, कारण आमचं प्रेम आहे जनतेवर. आम्ही पुन्हा त्यांच्या घरी जाणार, पण खाली हात जाणार नाही. यावेळेस मात्र 2000 बर. आमच्या फॅक्टरीत बनलेली चपटी घेऊन जाणार. अरे का? त्यांचं टेन्शन मिटावं म्हणून. टेन्शन. थोडंफार चिकन मटन त्यांना भेटावं म्हणून त्यांना द्यायला जाणार. समाजसेवा आहे. आणि त्याच पुण्याच्या जीवावर तर आम्ही आता निवडून आलेलो आहे. इथून पुढे निवडून येऊ.